घोडागाडी त्याचबरोबर गाढव बैल जे आहेत ती या ठिकाणी आंदोलनामध्ये आणण्यात आलेली आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा डिझेल दरवाढीचा निषेध म्हणून आपण पाहतोय की बैलगाडीमधून आंदोलन केलं जातंय। तुम्ही बैलगाडी चालवत आलेला आहात, हातामध्ये काय आहे नक्की? हातामध्ये डिझेल आहे, ही सेंटची बाटली ऍक्च्युली। पूर्वी सेंट हा चांगल्या कार्यक्रमाला किंवा महागड्या नका असल्यामुळे मोठी लोक वापरायची। आता गरिबांच्या हातामध्ये डिझेल पेट्रोलचं सेंट हे मोदींच्या कृपेने आलेलं आहे, कारण की आता डिझेल पेट्रोल जबाबदार कोण आहे? जबाबदार फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी आहेत। या माणसामुळे आज 70 रुपयाचं डिझेल हे 100 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलंय आणि 55 रुपयाचं पेट्रोल 110 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलंय। त्याच्यामुळे आता हेच खरे आजचे दिन आहेत। अशा प्रकारची बोलायची वेळ ही महाराष्ट्रातल्या देशातल्या नागरिकांवर आली। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी बैल जे आहेत ती बैलगाडी या ठिकाणी आणण्यात आलेली आहे, तर गाढव जे आहे ते गाढवाच्या गळ्यामध्ये फलक बांधून या ठिकाणी काँग्रेसचं हे निषेध आंदोलन जे आहे ते केलं जाते। आपण पाहतोय की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हा सगळं आपण पाहतो की काँग्रेसचं आंदोलन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। मात्र विशेष म्हणजे आंदोलनामध्ये या ठिकाणी गाढवं जे आहेत ते आणण्यात आलेली आहेत आणि गाढवाच्या आपण पाहतोय की गळ्यामध्ये या ठिकाणी याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल। आपण बघतोय की या ठिकाणी रोहित पवार होते आणि ते देखील या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। मागे आपण हे दृश्य बघता आहात, शेतकरी आहेत, मोठ्या संख्येनं शेतकरी जे आहेत ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। दुसरीकडे हे आंदोलन एकीकडे सुरू असताना मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि त्या ठिकाणी सगळे खासदार असतील, आमदार असतील हे देखील सहभागी झालेले आहेत। आपण बघतोय की या संपूर्ण महामार्गावर आता ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। मुंबई महामार्ग जो आहे तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे। इकडे दृश्यांमध्ये बघा, मागच्या बाजूला बघा, या सगळ्या